नमस्कार, मी डॉक्टर स्नेहांजली। आजचा दिवस आहे 5वा आणि आजचा रंग आहे पॅरेट ग्रीन किंवा ग्रीन। तुम्ही पाहताय ह्या सर्व भाज्या किंवा वेगवेगळी फळं हे पॅरेट ग्रीन रंगाची आहेत। बघूया त्याचं काय महत्व आहे। सुरुवात करते या रानभाजीपासून। याला म्हणतात तोरण्याची भाजी, अगदी सीझनल मिळणारी, परंतु या भाजीमध्ये आपल्याला खूप मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत, त्याचबरोबर भरपूर कॅल्शियम आहे, अँटीऑक्सिडंट सुद्धा आहेत, त्यामुळे भेटली तर आवर्जून खा। तुम्ही पाहताय या आहेत बीन्स आणि हा आहे दुधी भोपळा। खरं तर ह्या दोघांमध्ये एक कॉमन गोष्ट काय की ह्याच्यामध्ये खूप अँटीऑक्सिडंट आहेत, हे इम्युनिटी बूस्टर आहे। बरं, दोन्हीचा वापर आपल्या शरीरातील ग्लुकोज मॉनिटर करण्यासाठी होतो, त्यामुळेच की काय आपल्या वेट लॉससाठी याची मदत होते, आपल्याला फुलनेस एक यायला चालू होतं आणि इम्युनिटी बूस्टर म्हणून सुद्धा वापरलं जातं। बरं, ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए सुद्धा आहे, व्हिटॅमिन सी सुद्धा आहे, व्हिटॅमिन के सुद्धा आहे। हे आहे कोबी, रोजच्या जेवणात असणारी, परंतु ह्याची स्पेसिफिक प्रॉपर्टी म्हणजे अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टी आहे। बरं, ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन के सुद्धा आहे, व्हिटॅमिन ए सुद्धा आहे, भरपूर फायबर असल्यामुळे पोटाचे विकार तर तुम्हाला होणारच नाही, त्यामुळे सलाडमध्ये, भाजीमध्ये, पराठ्यामध्ये तुम्ही याचा वापर करू शकता। हे आहे पेरू आणि हा आहे पियर। अर्थात नावं जरी वेगळी असली परंतु या दोघांमध्ये एक कॉमन गोष्ट काय, याच्यामध्ये भरपूर ग्लुकोज आहे। बरं, हे इम्युनिटी बूस्टर म्हणून वापरलं जातं। याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन सी सुद्धा आहे, व्हिटॅमिन के सुद्धा आहे। इम्युनिटी बूस्टर बरोबरच हे आपल्या शरीरातील ग्लुकोज मॉनिटर करतं, त्यामुळे हृदयासाठी मात्र ह्याचा खूप चांगला वापर आहे, वेट लॉससाठी आहे, प्रेग्नन्सीमध्ये तर आवर्जून खावं। तुम्ही पाहताय हे आहेत आवळे, अर्थात आवळा हा व्हिटॅमिन सी चा रिच सोर्स आहे। व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट आहे, त्याचबरोबरीनं या आवळ्यामुळे आयर्न ऍब्सॉर्प्शन वाढतं, त्यामुळे अॅनिमिया सुद्धा दूर होतो। अगदी व्हिटॅमिनची गोळी खाण्यापेक्षा रोज एक आवळा तुम्ही नक्कीच घ्या। ही आहे कैरी। आता कैरीमध्ये जसं मी इतरांमध्ये सांगितलं की ह्याच्यामध्ये B6 आहे, याच्यामध्ये भरपूर फायबर्स आहेत, व्हिटॅमिन के सुद्धा आहे, परंतु एक ह्याची आंबट जी चव असते त्यामुळे आपल्याला सटायटी येते, म्हणजेच काय लाळेचं सिक्रेशन भरपूर होतं आणि लाळ ह्याच्यामध्ये भरपूर डायजेस्टिव्ह एन्झाईम असतात, ते पचायला मात्र अन्न पचवण्यासाठी फार मदतीची असते। हे आहेत बोरं। आता ही बोरं असतील किंवा छोटी बोरं असतील, ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर व्हिटॅमिन सी असतं। सीझनमध्ये मिळणारे सगळी फळं तुम्ही खा। शेवटी तो म्हणजे तांबूल विडा किंवा विड्याची पानं। आपल्याकडे एक पद्धत आहे, पूर्ण जेवण झाल्यानंतर विड्याची पानं मात्र आवर्जून दिली जातात। याच्यामध्ये डायजेस्टिव्ह प्रॉपर्टी आहे, त्यामुळे तुम्ही खाल्लेलं अन्न पचनासाठी मिळणारे एन्झाईम्स ह्या विड्याच्या पाण्यामध्ये मिळतात। अशा पद्धतीने आज आपला दिवस 5वा आपण सेलिब्रेट करूयात। धन्यवाद।